जय महाराष्ट्र. इतिहासाच्या पानावर काही दिवस साध्या शाईने लिहिले जातात, तर काही दिवस अशा राजकीय घटनांनी नोंदवले जातात जे येणाऱ्या दशकांची दिशा बदलून टाकतात. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणातील असाच एक टर्निंग पॉईंट मानला जाईल. अनेक वर्षापासून जे अशक्य वाटत होतं, ज्याची कल्पनाही विरोधकांनी किंवा समर्थकांनी केली नव्हती, ती गोष्ट आता प्रत्यक्षात घडताना दिसत आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय गल्लीबोळात सध्या फक्त एकाच भूकंपाची चर्चा आहे, ज्या नेत्याने आयुष्यभर भाजपच्या विचारसरणीला आव्हान दिलं, ज्याच्या राजकारणाचा पायाच भाजप विरोधात राहिला, तेच शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अधिकृतपणे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी एनडीए आघाडीचा भाग होण्याच्या मार्गावर आहे. होय, हे ऐकून तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील. कालपर्यंत एकमेकावर टोकाची टीका करणारे राजकीय शत्रू आज एकाच व्यासपीठावर कसे काय येऊ शकतात? हा केवळ सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे की यामागे काही अटळ राजकीय अपरिहार्यता आहे? जयंत पाटील यांनी घेतलेली ती एक गुप्त भेट, पक्षातील आमदारांचा वाढता दबाव आणि अजितदादांच्या अचानक जाण्याचा निर्माण झालेली राजकीय पोकळी, या सगळ्याचा या निर्णयाशी काय संबंध आहे? आजच्या या विशेष विश्लेषणात आपण महानाट्यामागची खरी कहाणी अत्यंत बारकाईने समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महाराष्ट्राच्या सत्तेचं नवे गणित आता इथेच उलगडणार आहे. सागर बंगल्यावरील ती गुप्त चर्चा आणि ईश्वरपूरचा बनाव. चला या संपूर्ण समीकरणाची विण कुठे विणली गेली तिथून सुरुवात करूया. काही दिवसापूर्वीची गोष्ट. मुंबईच्या राजकीय वातावरणात कमालीची गुप्तता पाळली जात होती. अशातच एक बातमी बाहेर येते. शरद पवार गटाचे अत्यंत विश्वासू शिलेदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी म्हणजेच शासकीय निवासस्थानी पोहोचतात. मंत्रालयाच्या वर्तुळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. माध्यमांचे कॅमेरे लगेचच ॲक्टिव्ह होतात. जेव्हा जयंत पाटील बाहेर येतात तेव्हा त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. त्यावेळी जयंत पाटलांनी अगदी सहजपणे उत्तर दिलं की मी तर फक्त माझ्या इस्लामपूर मतदारसंघातील पाण्याच्या आणि रस्त्याच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. पण विचार करा, जयंत पाटलांसारखा कसलेला अनुभवी आणि राजकारणातील प्रत्येक चाल ओळखणारा नेता केवळ एका स्थानिक विकास कामासाठी थेट देवेंद्र फडणवीसांची भेट येईल का? राजकीय विश्लेषकांच्या मते इस्लामपूरचा विकास हा केवळ एक राजकीय पडदा होता. पडद्यामागे खरी चर्चा तर शरद पवारांच्या संदेशावर सुरू होती. आमदारांचे भवितव्य, सत्तेतील सहभाग आणि पक्षाचे भवितव्य यावर या भेटीत अंतिम मोहर उमटवण्यात आली. ही भेट म्हणजे येणाऱ्या मोठ्या राजकीय समीकरणाची पहिली अधिकृत पायरी होती. 28 जानेवारीची ती काळी रात्र आणि बदललेले गणित. पण मित्रांनो, हा संपूर्ण पट समजून घेण्यासाठी आपल्याला 28 जानेवारी 2026 या काळ्या दिवसाची आठवण करावीच लागेल. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज कायमचा शांत केला. अजितदादा पवार, अजितदादांच्या अकाली आणि धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शून्य झाला. निर्णयातील धडाडी, कामाचा वेग आणि प्रशासनावरील पकड यासाठी ओळखले जाणारे दादा अचानक निघून गेल्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. दादांच्या जाण्यानंतर पक्षातील दोन्ही गटांचे कार्यकर्ते भावनिक झाले. पवार कुटुंबाने पक्ष आता तरी एकत्र यावा अशी तीव्र इच्छा खालच्या स्तरावर व्यक्त केली जाऊ लागली. मात्र अजितदादांच्या अनुपस्थित सत्तेत नसलेल्या शरद पवार गट राजकीयदृष्ट्या एकाकी पडू लागला होता. केवळ विरोधी पक्षात राहून आगामी निवडणुका लढणे आणि पक्षाचे अस्तित्व टिकवणे अत्यंत आव्हानात्मक बनले होते. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठीच भाजपसोबत हात मिळवणी करण्याचा व्यावहारिक विचार पुढे आला. आमदारांची अस्वस्थता आणि अंतर्गत दबाव. आता मुख्य प्रश्न असा येतो की शरद पवारांसारखा दिग्गज नेत्याने भाजपसोबत जाण्याचा निर्णय का स्वीकारला असेल? याचे उत्तर पक्षातील आमदारांच्या अस्वस्थतेत दडले होते. सत्तेशिवाय राहणे कोणत्याही आमदारासाठी सोपं नसतं. मतदारसंघात विकास कामे थांबणे, निधी न मिळणे, कार्यकर्त्यांची होणारी घुसमट यामुळे शरद पवार गटातील आमदार कमालीचे अस्वस्थ होते. अजितदादांच्या निधनानंतर ही अस्वस्थता अधिकच वाढली. सूत्रानुसार शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या एका अंतर्गत बैठकीत अनेक आमदारांनी उघडपणे भूमिका मांडली की यांनी स्पष्ट केले की जर आपल्याला राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर आणि मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेत सहभागी होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्या सहकाऱ्यांचा हा तीव्र दबाव पाहून आणि पक्षाचे भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून यासाठी शरद पवारांनी व्यावहारिक राजकारणाचा मार्ग स्वीकारत एनडीएत सामील होण्यास सहमती दर्शवली. महाराष्ट्राच्या पटलावर होणारे दूरगामी परिणाम. या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्ण पटच बदलून जाणार आहे. याचे नेमके काय परिणाम होतील ते समजून घेऊया. महाविकास आघाडीला मोठा धक्का.
शरद पवार गटाच्या बाहेर पडण्यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व संकटात आले असून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता राजकीयदृष्ट्या एकाकी पडू शकते. उद्धव ठाकरे पुढील आव्हान: आगामी काळात उद्धव ठाकरे यांना भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित ताकदीविरोधात एकट्याने संघर्ष करावा लागेल. पश्चिम महाराष्ट्रावर मजबूत पकड: पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आता भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आल्यामुळे या भागात महायुतीला रोखणे विरोधकांसाठी जवळपास अशक्य होईल. दिल्लीच्या सत्तेत भर: केंद्रातील एनडीए सरकारला संसदेत शरद पवार गटाच्या खासदारांच्या रूपाने एक मोठा बळकट आधार मिळणार आहे. निष्कर्ष आणि तुमचा कौल. तर प्रेक्षक हो, हा होता महाराष्ट्राच्या राजकारणातील आजवरचा सर्वात मोठा पॉवर शिफ्टचा संपूर्ण पट. जयंत पाटलांची मध्यरात्रीची मस्तुद्दीगिरी, अजितदादांच्या निधनानंतर बदललेली परिस्थिती आणि पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आमदारांनी निर्माण केलेला दबाव, या सगळ्याचा परिपाक म्हणजे आजचा हा ऐतिहासिक निर्णय. राजकारणात कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र कोणीच नसतो, फक्त हितसंबंध महत्त्वाचे असतात. हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी: तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार गटाने एनडीएमध्ये सामील होण्याचा घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? या संपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल की जनता या युतीला नाकारेल? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या राजकीय विश्लेषकांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासह. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.